नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली। आज विद्यार्थी मित्रांनो स्पेशल व्हिडिओ घेऊन येतो, तो म्हणजे बीएससी ऍग्रीकल्चर। कालच तुम्हाला सर्वांना माहिती मिळाली असेल की ऍग्रीकल्चरचे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला काल 4 जुलैपासून सुरुवात झाली आहे मित्रांनो, आणि 15 जुलै ही रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची अंतिम मुदत आपल्याला दिलेली आहे मित्रांनो। बीएससी ऍग्रीकल्चर हे 12वी नंतर एक सुंदर करिअर आहे। ज्या मुलांना ऍग्रीकल्चर क्षेत्रामध्ये आवड असेल, या बीएससी ऍग्रीमध्ये मित्रांनो 9 स्पेशलायझेशन असतात। बीएससी ऍग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिशरी सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंग, फॉरेस्ट्री म्हणजे वनविद्या, आणि ऍग्रीकल्चर बिझनेस अँड मॅनेजमेंट आणि सामुदायिक कृषी, असे जवळपास 9 स्पेशलायझेशन आहे मित्रांनो। आणि जवळपास 42 ते 44 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे या 9 स्पेशलायझेशन मध्ये। त्याच्यामध्ये जवळपास बीएससी कृषी ऑनर्सचे 21 आहेत, हॉर्टिकल्चरचे 6 आहेत, फॉरेस्ट्रीचे 2 आहे, मत्स्य विज्ञानचे 1 आहे, फूड टेक्नॉलॉजीचे 3 आहे, बायोटेक्नॉलॉजीचे 2 गव्हर्नमेंट कॉलेज आहे, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचे 5 आहे, सामुदायाचे 1 आहे आणि कृषी व्यवस्थापनचे 1 आहे। आणि बाकी प्रायव्हेट कॉलेज भरपूर आहे। 74 कॉलेज कृषी ऑनर्सचे आहे, हॉर्टिकल्चरचे 10 आहे, फॉरेस्ट्रीचं आणि मत्स्य विज्ञानचं प्रायव्हेट कॉलेज नाही आहे, फूड टेक्नॉलॉजी 24 कॉलेज आहे, बायोटेक्नॉलॉजी 16, ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगचे 15 आहे आणि सामुदायिक विज्ञानचं एकही गव्हर्नमेंट प्रायव्हेट नाही आहे, आणि कृषी व्यवस्थापन सुद्धा 12 आहे मित्रांनो। आणि बीएससी ऍग्रीमध्ये बीएससी कृषी ऑनर्स आणि ऍग्रीकल्चर इंजिनिअरिंगला सर्वात जास्त स्ट्रेट आहे। ज्या मुलांना कृषी केंद्र वगैरे टाकायचं असेल तर बीएससी कृषी ऑनर्स चालतो, आणि या बीएससी ऍग्रीच्या 9 अभ्यासक्रमाला काहीला पीसीएम ग्रुप चालतो, काहीला पीसीबी ग्रुप चालतो, तर काहीला 2ही ग्रुप चालतात मित्रांनो। जर त्याचे अपडेट तुम्हाला पाहिजे असेल कोणाला कोणता ग्रुप चालते तुम्ही मला व्हॉट्सअपवर टाकू शकता। त्यानंतर मित्रांनो या बीएससी ऍग्रीला ग्रुपची गरज नाही। जसं इंजिनिअरिंग, फार्मसी आणि मेडिकलला जसं पीसीएम पीसीबी ग्रुपची गरज असते, तसं मित्रांनो बीएससी ऍग्रीला तुम्हाला पीसीएम पीसीबी ग्रुपची गरज नाही। याच्यामध्ये 12वीला मिनिमम 40% कॅटेगरीवाल्यांना आणि 50% जनरल कॅटेगरीवाल्यांना कंपल्सरी पाहिजे, तरच तो बीएससी ऍग्री करू शकतो मित्रांनो। आणि या बीएससी ऍग्रीला जर तुमच्याकडे शेती असेल, एक तर तुमच्या आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने किंवा आईच्या आई वडिलांच्या नावाने, म्हणजे आजी आजोबाच्या दोनही, वडिलांच्या पण आई बाबांच्या किंवा आईच्या पण आई बाबाच्या नावाने जरी सातबारा असेल तरी तुम्हाला 12% हे सातबाऱ्याचे ऍडिशनल ऍड होतात मित्रांनो। सोबतच तुमच्याकडे काही रोजमजुरी शेतमजुरीचा दाखला असेल की भूमिहीन शेतमजूर, तर 10% तुम्हाला जर सातबारा नसेल तर हे ऍडिशनल बेनिफिट तुम्हाला भूमिहीन शेतमजूर म्हणून एक दाखला बनतो सेतू केंद्रात, तहसीलमध्ये किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी, तर बनवून घ्या, तुम्हाला 10% ऍडिशनल मिळू शकतात। याच्या व्यतिरिक्त एनसीसी असेल किंवा काही स्पोर्ट्सचे सर्टिफिकेट असेल डिस्ट्रिक्ट लेवलचे, स्टेट लेवलचे, तर त्याचे सुद्धा ऍडिशनल 5% वगैरे तुम्हाला ऍड होऊ शकतात। तर मित्रांनो रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। तुम्हाला 1% असेल तरी रजिस्ट्रेशन करून ठेवा। भले कॅपमध्ये नंबर नाही लागला तर स्पॉटमध्ये लागण्याची 99.9% गॅरंटी आहे मित्रांनो। मागच्या वर्षी माझ्याकडे जेवढेही विद्यार्थी होते 10-5% ऑलमोस्ट सर्वच विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंडमध्ये संधी मिळालेली आहे। म्हणून सर्वात पहिले तुम्ही कॅप राऊंड मध्ये प्रयत्न करा, नाहीच जमलं तर स्पॉट मध्ये तुमचं 99.9% होऊ शकते मित्रांनो। जर तुम्हाला एक बीएससी ऍग्रीकल्चरसाठी कॅप राऊंड साठी आणि स्पॉट राऊंड साठी एक चांगली प्रामाणिक कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर कल्पतरू एक नामांकित कन्सल्टन्सी आहे, जिथे अतिशय माफक दरात नॉमिनल चार्जेस मध्ये तुमची पूर्ण कॅप राऊंडची आणि स्पॉट राऊंडची प्रक्रिया करून देतो आणि त्याचे स्टँडर्ड चार्जेस घेतो। ज्या मुलांना एक चांगली कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर तुम्ही कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस इथे संपर्क करू शकता मित्रांनो। तुम्हा सर्वांना ऍग्रीकल्चरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मी शुभेच्छा देतो। माझी काही मदत लागली तर माझा एक हेल्पलाईन नंबर नेहमी लक्षात ठेवा, 8830989046, 8830989046 हा हेल्पलाईन नंबर आहे माझा, तुमच्याकडे असू द्या। जर काही मदत लागली तर नक्की मला फोन करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा। आणि हे चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, आणि हे चॅनल सबस्क्राईब करा पुढील अपडेट्ससाठी। ऑल द बेस्ट, थँक यू व्हेरी मच।